नमस्कार. आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सीएन साखरे अँड कंपनी चॅनलमध्ये. माझे नाव चंद्रशेखर साखरे. मी नाशिक सिटीमध्ये राहतो. गेल्या 20 वर्षापासून मी अकाउंट क्षेत्रामध्ये काम करतो आहे. माझं शिक्षण BComपर्यंत झालेलं आहे. आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये टॅली प्राईम कोर्स पार्ट 1ला सुरुवात केली होती. त्यामध्ये बेसिक अकाउंट कन्सेप्ट आपण समजून घेतलेल्या आहेत. आज आपण न्यूमेरिकल कन्सेप्टची शेवटची व्हिडिओ बघणार आहोत. त्यानंतर आपण बेसिक अकाउंटच्या कन्सेप्टप्रमाणे टॅली प्राईम सॉफ्टवेअरमध्ये अकाउंटच्या एंट्रीज रेकॉर्ड करणार आहोत. चला बघूया न्यूमेरिकल कन्सेप्ट. बघा, टॅली प्राईम कोर्स पार्ट 1मध्ये आपण बेसिक अकाउंट कन्सेप्टमध्ये ॲसेट, कॅपिटल, लायबिलिटी, एक्सपेन्स आणि इन्कम या 5 शब्दांच्या कन्सेप्ट समजून घेतलेल्या आहेत. बेसिक अकाउंट टर्म आणि न्यूमेरिकल कन्सेप्टमध्ये आपण बिझनेस ट्रान्झॅक्शन, गुड्स, परचेस अकाउंट, त्यामध्ये कॅश बेसिस, क्रेडिट बेसिस, क्रेडिट परचेस, सन्ड्री क्रेडिटर्स, बिल्स पेबल, ट्रेड पेबल. त्यानंतर सेल्स अकाउंटमध्ये कॅश बेसिस, क्रेडिट बेसिसमध्ये क्रेडिट सेल्स, सन्ड्री डेटर्स, बिल्स रिसिवेबल, ट्रेड रिसिवेबल. त्यानंतर स्टॉकमध्ये ऑल्सो कॉल्ड इन्व्हेंटरी, ओपनिंग स्टॉक, क्लोजिंग स्टॉक आणि स्टॉकमध्ये रॉ मटेरियल, वर्क इन प्रोग्रेस आणि फिनिश गुड्स. त्यानंतर परचेस रिटर्न म्हणजेच रिटर्न आउटवर्ड, सेल्स रिटर्न अकाउंट म्हणजे रिटर्न इनवर्ड, एक्सपेंडिचरमध्ये रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आणि कॅपिटल एक्सपेंडिचर. ॲसेटमध्ये नॉन करंट ॲसेट, करंट ॲसेट आणि फिक्टिशियस ॲसेट. फिक्स ॲसेट इट इज पार्ट ऑफ नॉन करंट ॲसेट. त्यामध्ये टँजिबल फिक्स ॲसेट आणि इनटँजिबल फिक्स्ड ॲसेट. नंतर कॅपिटल, लायबिलिटीजमध्ये नॉन करंट लायबिलिटीज, करंट लायबिलिटीज. ड्रॉइंग्स, रिसिप्टमध्ये रेव्हेन्यू रिसिप्ट, कॅपिटल रिसिप्ट. प्रॉफिट म्हणजेच इन्कम. नंतर लॉस, डिस्काउंटमध्ये ट्रेड डिस्काउंट, कॅश डिस्काउंट. त्यानंतर बॅड डेट, सॉल्वंट पर्सन, प्रोप्रायटर म्हणजेच ओनर, एंटिटी आणि डिप्रिसिएशन. अशा 22 शब्दांच्या कन्सेप्ट आपण न्यूमेरिकल कन्सेप्टमध्ये समजून घेत आहोत आणि या सर्व शब्दांच्या कन्सेप्ट आपण व्यवस्थितरित्या समजून घेतलेल्या आहेत. आज आपण पाहणार आहोत रेव्हेन्यू आणि कॅपिटल आणि लायबिलिटीच्या न्यूमेरिकल कन्सेप्टमध्ये त्यांच्या कन्सेप्ट समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. या अगोदर आपण एक्सपेन्सेस म्हणजे काय आणि ॲसेट म्हणजे काय, त्या कशाला म्हणतात हे समजून घेतलेलं आहे. आता रेव्हेन्यूचा एक शब्द नुसतं कोणी बोललं रेव्हेन्यू म्हणजे, तर रेव्हेन्यूचा अर्थ होतो रेव्हेन्यू रिसिप्ट. एखाद्याने विचारलं तुमचा वर्षाचा रेव्हेन्यू किती, तर याचा अर्थ होतो तुमची रेव्हेन्यू रिसिप्ट किती. तुमचा नेचर ऑफ बिझनेस, ज्या नेचरमध्ये तुम्ही करता बिझनेस, त्या नेचरची रिसिप्ट जी असते तिला रेव्हेन्यू रिसिप्ट म्हणतात, ती किती आहे. तर रेव्हेन्यूचा अर्थ होतो रेव्हेन्यू रिसिप्ट. आपण यापुढे रेव्हेन्यूला इन्कम म्हणूनच बोलणार आहोत. रेव्हेन्यूला काय म्हणणार आहोत आपण? इन्कम म्हणूनच बोलणार आहोत. आता रेव्हेन्यूची कन्सेप्ट काय, रेव्हेन्यू किती प्रकारे मिळतो आपल्याला, तर 2 पद्धतीने आपल्याकडे रेव्हेन्यू जमा होतो. एक माल विकल्यानंतर आणि दुसरी सर्व्हिस दिल्यानंतर. आपलं मोबाईलचं शॉप आहे, कॉम्प्युटरचं शॉप आहे, तर आपण मोबाईल सेल करतो, कॉम्प्युटर सेल करतो, त्यावेळेस आपल्याला जे पैसे जमा होतात त्याला आपण म्हणतो गुड्स विकल्यानंतर मिळालेला रेव्हेन्यू. आणि जर मी डॉक्टर आहे, वकील आहे, एखादा सर्व्हिस देणारा पर्सन असेल मी, तर त्यापासून जर मला कुणी माझ्या प्रोफेशनचे पैसे जमा करत असेल तर सर्व्हिसपासून मिळालेल्या रिसिप्टला आपण रेव्हेन्यू रिसिप्ट म्हणतो. त्याची कन्सेप्ट काय आहे, डेफिनेशन काय आहे गुड्सची, तर इफ गुड्स हॅव बीन सोल्ड इट मीन्स रेव्हेन्यू हॅज बीन अर्न.
म्हणजे जर तुम्ही माल विकलेला असेल तर याचा अर्थ तुम्ही तुमचा रेव्हेन्यू तुम्ही कमावलेला आहे. इट डज नॉट मॅटर वेदर पेमेंट कॅश हॅज बीन रिसिव्ड ऑर नॉट. जर तुम्ही तो माल तुमच्या दुकानात असलेला मोबाईल कॉम्प्युटर जर विकलेला असेल आणि जर त्याचं पेमेंट तुम्हाला कॅशमध्ये जर का सेल झालेला असेल किंवा त्याचे पैसे जर तुम्हाला क्रेडिटमध्ये विकलेला असल्यामुळे नंतर मिळणार असेल तरीसुद्धा तो तुमचा रेव्हेन्यू झाला म्हणून बुक्स ऑफ अकाउंटमध्ये तुम्हाला रेकॉर्ड करावं लागेल. म्हणजेच एखादी वस्तू विकल्यानंतर आपल्याला पैसे ताबडतोब जमा होत आहे किंवा नंतर जमा होतात ते, तर त्या गोष्टी अकाउंटमध्ये रेकॉर्ड केल्या जातात. पण त्याचा विचार केला जात नाही का पैसे आता मिळाले म्हणूनच एंट्री रेकॉर्ड केली गेली पाहिजे. पैसे जरी नंतर मिळणार असतील तरीसुद्धा आपल्याला रेव्हेन्यू रिसिप्ट म्हणून त्याची एंट्री बुक्स ऑफ अकाउंटमध्ये रेकॉर्ड करावी लागेल. सर्व्हिसची कन्सेप्ट काय आहे, डेफिनेशन काय आहे? इफ सर्व्हिस हॅज बीन रेंडर इट मीन्स इन्कम हॅज बीन अर्न. जर तुम्ही एखाद्याला सर्व्हिस दिली आणि इट डज नॉट मॅटर वेदर कॅश हॅज बीन रिसिव्ड ऑर नॉट, आणि जर तो तुमची फी देत असेल किंवा दिलेली नसेल त्याने किंवा नंतर देणार असेल तरीसुद्धा तुम्ही जर सर्व्हिस दिली तर याचा अर्थ तुम्ही सर्व्हिसची रिसिप्ट तुमची रेव्हेन्यू तुमच्याकडे जमा झालेला आहे असं बुक्स ऑफ अकाउंटमध्ये आपल्याला रेकॉर्ड करावं लागेल. आता ही गोष्ट क्लिअर होण्यासाठी काही एक्झाम्पल आपण समजून घेणार आहोत. न्यूमेरिकल कन्सेप्टच्या माध्यमातून रेव्हेन्यू म्हणजे काय हे समजून घेणार आहोत. चला बघूया. माहितीसाठी सांगतो की अकाउंट हे पूर्ण ॲक्रुअल बेसिस म्हणजे ड्यू बेसवर चालतं. आज पेमेंट मला मिळालेलं आहे किंवा नंतर मिळणार असेल तरीसुद्धा आपलं अकाउंटचं काम हे ॲक्रुअल बेस ड्यू बेसवर चालतं. हे लक्षात असून देईल. हाही आपल्याला माहीत आहे, लक्षात असून देऊ. एखाद्याने विचारलं असं का पेमेंट मिळालं नाही तरी पण कशी काय एंट्री रेकॉर्ड होती तर ती समजून घेऊया. चला एक एक्झाम्पल 17 नंबरचं एक्झाम्पल आहे. करंट इयर आहे आपलं 1 जानेवारी 2018 आणि 31 डिसेंबर 2018ला आपलं वर्ष संपतं. आता ह्या वर्षामध्ये काय झालं? गुड्स हॅव बीन सोल्ड ड्युरिंग इयर 2018. 2018ला आपण गुड सोल्ड केला, माल विकला. कॅश बेसिसवर रामला 30,000चा माल विकला, श्यामला 40,000चा माल विकला आणि मोहनला 60,000चा माल विकला. माल म्हणजे आपल्या दुकानात असलेले मोबाईल असेल जर का मोबाईलचं शॉप किंवा आपलं कॉम्प्युटर असेल किंवा कोणत्या वस्तू असतील आपल्या त्या विकल्या. त्या कशामध्ये विकल्या? आपण कॅश स्वरूपात विकल्या. कोणत्या स्वरूपात विकल्या? कॅश स्वरूपात. आणि त्याचे पैसे 1,30,000 रुपये आपले एका वर्षामध्ये जमा झाले. त्यानंतर क्रेडिट बेसिसवर एक्सला 25,000चा माल सोल्ड केला आपण आणि वायला 35,000चा माल सोल्ड केला. टोटल 60,000 उधारीमध्ये माल आपण सोल्ड केला. आता आपल्याला बुक्स ऑफ अकाउंटमध्ये रेव्हेन्यूची एंट्री रेकॉर्ड करायची आहे. जर आपण अकाउंटचं काम करणार आहोत, आपण अकाउंटंट बनणार आहोत, तर आपल्याला काय करावं लागेल? त्याची एंट्री रेकॉर्ड करावं लागेल. तर सांगा रेव्हेन्यू किती झाला? कॅल्क्युलेट टोटल रेव्हेन्यू फॉर 2018. तर गुड सोल्ड बाय कॅश 1,30,000 रुपये तर आपण जमा करणार आहोत सोल्डचे, विक्रीचे. आणि गुड्स सोल्ड बाय क्रेडिट 60,000 रुपये त्याचे जमा करणार आहोत आपण. असे 1,90,000 रुपये आपला टोटल रेव्हेन्यू बुक्स ऑफ अकाउंटमध्ये आपल्याला रेकॉर्ड करावा लागेल. आता व्यवस्थितरित्या समजून घेऊ पुढं, म्हणजे सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. एक्झाम्पल नंबर 18. पुढचे एक्झाम्पल जर बघितले तर त्या एंट्र्या कशा रेकॉर्ड करायचे ते पण लक्षात येईल. श्रीराम कंपनी आहे आपली, कंपनीचं नाव आहे श्रीराम कंपनी. आपलं इयर आहे 1 जानेवारी 2018 आणि वर्ष संपतं 31 डिसेंबर 2018. नेचर ऑफ सर्व्हिस काय आपली? शिक्षण, एज्युकेशन म्हणून आपली सर्व्हिस देतो आपण. मुलांना शिक्षण देतो, शिक्षण देण्याचं काम आपण करतो. स्टुडंट रिसिव्ड फीज बाय कॅश आफ्टर कोर्स. कोर्स संपल्यानंतर आपल्या विद्यार्थ्यांनी आपल्याकडे फी जमा केली. एने 12,000 रुपये, बीने 18,000 रुपये, सीने 20,000 रुपये आणि डीने 25,000 रुपये. कॅल्क्युलेट रेव्हेन्यू फीज ड्युरिंग इयर 2018. 2018मध्ये किती रेव्हेन्यू तुमचा जमा झाला? तर सोल्युशन टोटल फीज रिसिव्ड बाय कॅश आफ्टर कोर्स 12,000 प्लस 18,000 प्लस 20,000 प्लस 25,000
इज इक्वल टू 75,000 रुपये आपल्याला बुक्स ऑफ अकाउंटमध्ये रेव्हेन्यू रेकॉर्ड करावा लागेल. त्यानंतर एक्झाम्पल नंबर 19. श्रीराम कंपनी आहे आपली. 1 जानेवारी 2018ला आपलं वर्ष सुरू होतं आणि 31 डिसेंबर 2018ला संपतं. नेचर ऑफ सर्व्हिस आपलं शिक्षण आहे, एज्युकेशन देतो आपण विद्यार्थ्यांना. आपले स्टुडंट होते. एने 10,000 रुपये, बीने 15,000 रुपये, सीने 20,000 रुपये, डीने 25,000 रुपये, ईने 12,000 रुपये. सर्व्हिस हॅज बीन रेंडर्ड टू ऑल स्टुडंट. सर्व विद्यार्थ्यांना आपण सर्व्हिस दिली. आपण सर्व विद्यार्थ्यांचा कोर्स पूर्ण केला. सर्व विद्यार्थ्यांना आपण शिक्षण दिलं. त्यामध्ये काय झालं, कॅश रिसिव्ड कोणाकडनं, ए कडनं 10,000 रुपये मिळाले, बी कडनं 15,000 रुपये मिळाले, सी कडनं 20,000 रुपये मिळाले आणि डी कडनं 25,000 रुपये मिळाले. असे टोटल आपल्याला 70,000 रुपये आपली फी जमा झाली एका वर्षामध्ये. स्टुडंट जो ई होता, ईज पेमेंट हॅज नॉट बीन रिसिव्ड. ईचं पेमेंट आपल्याकडे जमा झालं नाही. म्हणजे आपले जे 5 विद्यार्थ्यापैकी ई जो होता, ई नावाचा विद्यार्थी, त्याने आपली फी जमा केली नाही. आता आपला इयर 2018मध्ये रेव्हेन्यू किती झाला, किती आपल्याला रेव्हेन्यू रिसिप्ट दाखवावं लागेल बुक्स ऑफ अकाउंटमध्ये. कॅल्क्युलेट रेव्हेन्यू ड्युरिंग इयर 2018. सोल्युशन काय आहे, कॅश रिसिव्ड ऑफ स्टुडंट फीज 70,000 रुपये आपल्याला मिळाले. ए बी सी डी पासून आपल्याला 70,000 रुपये कॅशमध्ये मिळाले. पेमेंट नॉट रिसिव्ड ऑफ ईच फीस 12,000 रुपये. 12,000 रुपये ईकडनं मिळाले नाही. टोटल रेव्हेन्यू ड्युरिंग इयर 2018 82,000 रुपये. आता समजून घेऊया आपण काय. व्हेन ओनर हॅज राईट टू कलेक्ट फीज पेमेंट देन इट विल बी कंपनीज ॲसेट. व्हेन ओनर हॅज राईट, ओनरला राईट आहे टू कलेक्ट फी करण्याचा अधिकार. मी जर विद्यार्थ्यांना शिकवतो आहे तर मला अधिकार आहे, प्रत्येक विद्यार्थ्याकडनं फी जमा करण्याचा राईट आहे, अधिकार आहे. फीज पेबल देन इट विल बी कंपनीज ॲसेट. जर का एखादा विद्यार्थी मला फी देत नसेल तर मला माझ्या कंपनीची ती काय आहे, ॲसेट आहे. कारण ती फी मला करंट इयरमध्ये मिळालेली नाही, ती मला नंतर मिळणार आहे. नंतर मिळणारी जी फी असते ती कंपनीची काय असते, ॲसेट्स असते. रेव्हेन्यू म्हणजेच फी. ड्यू बट नॉट रिसिव्ड इट कॉल्ड ॲक्रूल फीज 12,000 रुपये. रेव्हेन्यू फीज, रेव्हेन्यू म्हणजे फीज. ड्यू नॉट रिसिव्ड, ड्यू बट नॉट रिसिव्ड इट कॉल्ड ॲक्रूल फीज. जर 12,000 रुपये मला मिळालेले नाही तर त्याला आपण ॲक्रूल फी, आउटस्टँडिंग फी म्हणून बुक्स ऑफ अकाउंटच्या ॲसेट साईडला, करंट ॲसेटला रेकॉर्ड करतो. असे अनेक विद्यार्थ्यांच्या फीयांची टोटल मी ॲक्रूल फीज म्हणून बुक्स ऑफ अकाउंटमध्ये करंट ॲसेटला रेकॉर्ड करतो. त्याला अकाउंट म्हणून आपण अकाउंट काय आहे, आपलं बॅलन्स शीट जर आपण तयार करत असेल तर अकाउंट इज ॲन आर्ट. अकाउंट मांडणी करणं, अकाउंटमध्ये संख्यात्मक आकड्यांची मांडणी करणं बॅलन्स शीटमध्ये ही एक कला आहे. म्हणून अकाउंट इज ॲन आर्ट. इथपर्यंत लक्षात आलं. पुढे जाऊया. आणखीन गोष्टी क्लिअर होत जातील. सर्व एक्झाम्पल व्यवस्थित समजून घेतले तर सर्व गोष्टी क्लिअर होतील. एक्झाम्पल नंबर 20. श्रीराम कंपनी. 1 जानेवारी 2018 आणि 31 डिसेंबर 2018 असं करंट इयर आहे. नेचर ऑफ सर्व्हिस आपली काय आता इथे एज्युकेशन, शिक्षणाचीच आहे. आपल्याकडे ए बी सी डी ई आणि एफ असे 6 स्टुडंट आहेत. ईची फी आहे 20,000, बीची 30,000, सीची 35,000, डीची 45,000, ईची 20,000 आणि एफची 25,000. अशा 6 विद्यार्थ्यांच्या फिया ठरलेल्या आहे. सर्व्हिस हॅज बीन रेंडर टू ऑल स्टुडंट. प्रत्येक विद्यार्थ्याला आपण सर्व्हिस दिलेली आहे, शिक्षण घेतलेलं आहे, प्रत्येकाचा कोर्स पूर्ण केलेला आहे. आता कॅश रिसिव्ड ए बी सी डी, जे ए बी सी डीचे 4 नावाचे विद्यार्थ्यांनी, एने 20,000, बीने 30,000, सीने 35,000 आणि डीने 45,000, टोटल 1,30,000 रुपये आपली फी जमा झाली आहे, कॅश मिळालेली आहे. रोखमध्ये आपल्याला कॅश स्वरूपामध्ये 1,30,000 रुपये ए बी सी डी अशा 4 विद्यार्थ्यांच्या वर्षामध्ये फिया जमा झालेल्या आहेत. स्टुडंट ईज अँड एफ पेमेंट हॅव नॉट बीन रिसिव्ड. ई आणि एफची फी आपल्याला मिळालेली नाही. कॅल्क्युलेट रेव्हेन्यू ड्युरिंग इयर 2018. 2018ला रेव्हेन्यू किती आहे तर कॅश रिसिव्ड ऑफ स्टुडंट फीज 1,30,000.
1,30,000 आपल्याला ABCDची फी मिळाली. पेमेंट नॉन रिसिव्ड ऑफ ईच अँड एफ फीज 35,000. 35,000 रुपये आणि एफची आपल्याला मिळालेली नाही. टोटल रेव्हेन्यू ड्युरिंग इयर 2018 1,65,000. 1,65,000 रुपये आपल्या टोटल रेव्हेन्यू बुक्स ऑफ अकाउंटमध्ये रेकॉर्ड करावा लागेल. ॲसेट म्हणजे ॲक्रूल फीज 35,000 रुपये आपल्याला बुक्स ऑफ अकाउंटला करंट ॲसेटला रेकॉर्ड करावी लागेल. 35,000 रुपये आपल्याला मिळालेले नाही. सर्व्हिस हॅज बीन रेंडर्ड टू ऑल स्टुडंट, कारण आपण सर्व विद्यार्थ्यांना सर्व्हिस रेंडर केलेली आहे. म्हणून आपल्याला माहीत आहे रेव्हेन्यूची कन्सेप्ट काय आहे, इन्कमची कन्सेप्ट काय आहे. या अगोदरच्या सर्व व्हिडिओ जर का शांततेत बघितले असतील तर मी आता काय सांगतोय ते आपण व्यवस्थितरित्या समजू शकतो, आहे का नाही. नाहीतर आपल्याला लगेच बोध होणार नाही त्या शब्दांचा, त्या कन्सेप्टचा. चला पुढे बघूया. एक्झाम्पल नंबर 21. श्रीराम कंपनी 1 जानेवारी 2018 वर्ष संपतं 31 डिसेंबर 2018ला. नेचर ऑफ सर्व्हिस आपली इथे एज्युकेशनचीच आहे. आपल्याकडे ABCD आणि X असे 5 स्टुडंट आहे. Aची फी आहे 30,000, Bची 40,000, Cची 60,000, Dची 80,000 आणि Xची 20,000. कॅश रिसिव्ड ABCD आणि X अशा 5 विद्यार्थ्यांच्या फी आपल्याकडे जमा झाल्या कॅशमध्ये. Aचे 30,000, Bचे 40, Cचे 60, Dचे 80 आणि Xचे 20,000 असे टोटल 2,30,000 रुपये मला फी जमा झाली. किती? 5 विद्यार्थ्यांची. कोर्स हॅज बीन कम्प्लिटेड ऑफ ABC अँड D स्टुडंट. ABCD विद्यार्थ्यांचा कोर्स आपण पूर्ण केला. X स्टुडंट कोर्स इज नॉट टेकन इन करंट इयर. X नावाचा जो विद्यार्थी होता तो त्याचा कोर्स आपण घेतलाच नाही, त्याचा कोर्स आपण कंप्लेंट केलाच नाही त्या वर्षामध्ये, पण त्याने आपल्याला 20,000 रुपये फी जमा केली होती. कॅल्क्युलेट रेव्हेन्यू ड्युरिंग इयर 2018. आता आपला रेव्हेन्यू किती रेकॉर्ड करायचा, तर इथे बघा सोल्युशन काय आहे. कॅश रिसिव्ड ऑफ स्टुडंट फीज, टोटल फीज किती जमा झाली आपल्याकडे 2,30,000. कोर्स हॅज नॉट बीन टेकन बाय X इन ड्युरिंग इयर. Xचा कोर्स आपण पूर्ण केला नाही किंवा करू शकलो नाही, काही रिझन असेल, किंवा तो नेक्स्ट इयरमध्ये तो विद्यार्थी येणार आहे आपल्याकडे कोर्स घेण्यासाठी, म्हणून आपण त्याचा कोर्स चालू वर्षात घेतला नाही. पण त्याचे 20,000 रुपये ऑलरेडी आपल्याकडे जमा झाले होते, ते आपण मायनस केले. म्हणजे टोटल रेव्हेन्यू ड्युरिंग इयर 2018 2,10,000च बुक्स ऑफ अकाउंटमध्ये आपल्याला रेकॉर्ड करावे लागतील. जरी माझ्याकडे 2,30,000 रुपये जमा झालेले असतील तरीसुद्धा मला 2,10,000च माझा रेव्हेन्यू बुक्स ऑफ अकाउंटला शो करावं लागेल, रेकॉर्ड करावं लागेल. कॅश रिसिव्ड फ्रॉम X इन करंट इयर, इट मीन्स रेव्हेन्यू रिसिव्ड इन ॲडव्हान्स. 20,000 रुपये जर का X कडनं मला मिळालेले आहे पण त्याचा कोर्स कंप्लीट झाला नाही, याचा अर्थ 20,000 रुपये मला काय मिळाले, ॲडव्हान्स मिळाले. बट सर्व्हिस हॅज नॉट बीन रेंडर्ड, पण मी त्याचा कोर्स घेतला नाही, त्याला सर्व्हिस दिलेली नाही. इट कॉल्ड ॲडव्हान्स फी. याचा अर्थ ती फी कोणती मिळाली मला, ॲडव्हान्स स्वरूपात मिळालेली फी. ती आपली काय आहे, लायबिलिटीज ₹20,000. कारण 20,000 रुपये जर मला ॲडव्हान्स मिळत आहे आणि जर मी त्याचा कोर्स पूर्ण केलेला नाही, जर फ्युचरमध्ये जर मला कोर्स त्याचा कंप्लीट करता आला नाही, तर त्या विद्यार्थ्याला राईट आहे माझ्याकडनं 20,000 रुपये परत घेण्याचा. म्हणजेच ती माझी काय बनते, लायबिलिटी बनते. म्हणजेच ॲडव्हान्स फीज जरी माझ्याकडे कॅश स्वरूपात आलेली असेल तर कॅश माझी ॲसेट वाढेल, पण लायबिलिटी साईडला करंट लायबिलिटीच्या खाली ॲडव्हान्स फीज असे जेवढ्या विद्यार्थ्यांच्या फिया माझ्याकडे जमा झालेल्या असतील, ज्यांना मी सर्व्हिस रेंडर केलेली नाही, ज्यांचं शिक्षण मी पूर्ण केलेलं नाही, ज्यांचा कोर्स नेक्स्ट इयरमध्ये घेणार आहे, पण त्यांच्या फिया मला अगोदर मिळालेल्या आहेत, तर त्या सर्व ॲडव्हान्स फीज म्हणून बुक्स ऑफ अकाउंटमध्ये लायबिलिटी साईडला करंट ॲसेट खाली मी त्या सर्वांच्या टोटल मी बॅलन्स शीटमध्ये बुक्स ऑफ अकाउंटमध्ये रेकॉर्ड करावे लागेल. आणि रेव्हेन्यू मला 2,10,000 रुपयेच मला शो करावा लागेल. ज्या वर्षामध्ये त्या विद्यार्थ्याचा मी कोर्स पूर्ण करेल त्या वर्षामध्ये माझा रेव्हेन्यू 20,000ने वाढेल. त्याच वर्षामध्ये ज्या वर्षात मी त्याची सर्व्हिस रेंडर करेल. इट विल बी ट्रीटेड ॲज ऑन ऑब्लिगेशन लायबिलिटी फॉर द फर्म. ॲडव्हान्स इन्कम इज ऑल्सो कॉल्ड
अनअर्न इन्कम, जे इन्कम मी कमवलेलं नाही, अनअर्न आहे. जे कमवलेलं नाही, अर्न म्हणजे न कमवलेलं, इन्कम म्हणजेच ॲडव्हान्स इन्कम. ॲडव्हान्स इन्कम किंवा ॲडव्हान्स फी किंवा अनअर्न फीज म्हणून दोन्ही शब्द चालतील. ही आपण लायबिलिटीला करंट ॲसेट खाली दाखवू शकतो. इथपर्यंत लक्षात आलं? सर्व्हिस रेंडर मी केलेली नाही, त्यामुळे ते माझी लायबिलिटी बनेल. आता जरा बघा, समजून घेऊया. एवढे एक्झाम्पल घेतले. आता महत्त्वाचं, आपल्याला जर कोणी विचारलं एखाद्याने का रेव्हेन्यू म्हणजे काय हो, तर काय सांगाल आपण? सर्व्हिस को रेंडर करना रेव्हेन्यू होता है. जर मी सर्व्हिस देत असेल एखाद्याला, सर्व्हिस दिली गेलेली आहे, माझ्याकडनं पूर्ण झालेली आहे, तर याचा अर्थ तो माझा रेव्हेन्यू होत आहे. मग त्याचे पैसे मिळाले किंवा मिळाले नाही त्याला काहीच अर्थ नाही. जर तो मला पैसे पेमेंट माझं करत असेल माझ्या कामाचं, मी वस्तू विकली आहे पण त्याचे पैसे मला मिळत आहे किंवा नंतर मिळणार आहे, त्याला काहीही महत्त्व नाही. ते आपण लायबिलिटी ॲसेटला दाखवू शकतो. पण तो माझा रेव्हेन्यूमध्ये, तो रेव्हेन्यू जर मी सर्व्हिस दिलेली असेल तर रेव्हेन्यू मला दाखवावं लागेल. जर मी त्याला सर्व्हिस दिलेली नसेल तर तो रेव्हेन्यू माझा, जर त्याने ॲडव्हान्समध्ये पैसे दिले असेल तर तो माझा रेव्हेन्यू मला दाखवता येणार नाही. इथपर्यंत लक्षात आलं? म्हणजे आपल्याला कोणी विचारलं रेव्हेन्यू म्हणजे काय, तर सर्व्हिस को रेंडर करना रेव्हेन्यू होता है. सर्व्हिस को रेंडर करना रेव्हेन्यू होता है. पैसे मिळाले किंवा मिळाले नाही त्याला अर्थ नाही. ॲडव्हान्स मिळाला तर तो आपला रेव्हेन्यू नाही. हे लक्षात आलं? एखाद्याने ॲडव्हान्स घेतला तर आपण दाखवू मला फीचे पैसे ॲडव्हान्समध्ये मिळाले, तर मी इन्कम म्हणून दाखवेल. अरे तुझा नेट प्रॉफिट वाढेल प्रॉफिट लॉस अकाउंटला, इन्कम अँड एक्सपेंडिचरला, आणि तेवढा इन्कम टॅक्स तुला जास्त भरावा लागेल. तो ज्या वर्षामध्ये तू सर्व्हिस रेंडर करेल त्याच वर्षात ते इन्कम शो करायचं असतं. अकाउंट्सच्या नियमाप्रमाणे, बुक्स ऑफ अकाउंटच्या कन्सेप्टप्रमाणे, आहे का नाही? मग ॲडव्हान्स हा आपला रेव्हेन्यू असत नाही. अकाउंटला समजणे फार सिंपल आहे. अकाउंट येणं समजणं अतिशय सिंपल आहे. त्याकरिता काय करावं लागेल? आपल्याला कन्सेप्ट शिको, तुम्हाला अडचण येणार नाही. म्हणून आपण टॅली प्राईम सॉफ्टवेअर समजून घेण्याच्या अगोदर आपण बेसिक अकाउंट कन्सेप्ट समजून घेतलेल्या आहेत. आज आपल्या बेसिक अकाउंटच्या कन्सेप्ट सर्व संपणार आहेत. त्यानंतर टॅली प्राईम सॉफ्टवेअरमध्ये बेसिक अकाउंटच्या कन्सेप्टप्रमाणे आपण अकाउंट समजून घेणार आहोत, अकाउंटच्या एंट्रीज रेकॉर्ड करणार आहोत. आता कॅपिटल शब्द समजून घेऊया. आता कॅपिटल तर आपल्याला माहिती आहे. कॅपिटल म्हणजे काय, तर बिझनेसच्या टोटल ॲसेटमध्ये ज्या ओनरचा क्लेम असतो त्याला कॅपिटल म्हणतात, आहे का नाही? आणि बाहेरच्या व्यक्तीचा ओनर ऑफ बिझनेसच्या टोटल ॲसेटमध्ये आउटसाइडरचा जो क्लेम असतो त्याला लायबिलिटीज म्हणतात. तर कॅपिटल आणि लायबिलिटी म्हणजे ऑब्लिगेशन समजून घेऊया. आता माहितीसाठी सांगतो की अकाउंट हे डबल एंट्री सिस्टमवर काम करतो. आपण जे अकाउंट शिकणार आहोत ना, हे डबल एंट्रीवर काम करतं. आता डबल एंट्री म्हणजे काय, सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी सांगत आहे. बिझनेसमध्ये काय आलं आणि काय गेलं. थोडक्यात डबल एंट्री म्हणजे काय समजून घेण्यासाठी, बिझनेसमध्ये काय आलं आणि काय गेलं. एक गोष्ट येईल ते जाईल ना. कोणतीही गोष्ट आपल्यासुद्धा व्यवहारात बघा, कोणताही व्यवहार करा, व्यवहार जर का करायचा असेल तर एक गोष्ट येते आणि एक जाते. पैसे जातात, वस्तू येते. वस्तू देतो, पैसे घेतो, असंच होतं ना. असं होत नाही ना, देऊन टाकली वस्तू फ्रीमध्ये तर त्याचीसुद्धा एंट्री रेकॉर्ड करावी लागते. फ्रीमध्ये दिली तर मग तिथं डिस्काउंट वगैरे त्याचीसुद्धा एंट्री, पण अकाउंटमध्ये त्याचीसुद्धा एंट्री डबल बेसवर चालतं. म्हणजे आले आणि गेले. म्हणजे लक्षात आलं, एखाद्याला डिस्काउंट दिला पण पैसे तर आले नाही, पण डिस्काउंट म्हणून तर रेकॉर्ड करावं लागेल आणि वस्तू गेली, डबल एंट्रीच आली इथे पण. म्हणजे आलेले आणि गेलेले रिझन रेकॉर्ड करतो त्याला डबल एंट्री म्हणतात. आलेलं आणि गेलेलं रिझन महत्त्वाचं, रिझन रेकॉर्ड करणं म्हणजेच डबल एंट्री. सोप्या भाषेत समजून घ्यायचं असेल काय आलं आणि काय गेलं, आहे का नाही, याला म्हणतात डबल एंट्री. बॅलन्स शीट एक श्रीराम कंपनीचं लायबिलिटी आणि ॲसेट आहे. कॅपिटल आहे 25 लाखाचं. बँकेकडनं लोन घेतले HDFC बँकेकडनं 10 लाख रुपयाचं. आपली ॲसेटमध्ये कॅश आहे आपल्याकडे 7 लाख रुपये. बिल्डिंग आपल्या 20 लाखाची बिल्डिंग आहे आणि मशीन्स आहे आपल्याकडे 8 लाखाचं. असं आपलं टोटल कॅपिटल आहे 35 लाख रुपये. आता कानून आपको पूछता है तर काय, ये पैसे कहाँ से आया और कहाँ गया. म्हणून आपलं बॅलन्स शीट म्हणतं ना, एक लायबिलिटी आणि ॲसेटची टोटल जर का सारखी असली पाहिजे, म्हणजे एक पैसे जमा करणारा आणि एक ॲसेट जमा होते आणि एक साईडला लायबिलिटी असते.
म्हणजे काय आलं आणि काय कानून पूछताय, अकाउंट विचारतं काय आलं आणि काय गेलं, तरच ते बॅलन्स शीट तयार होईल, आहे का नाही. कानून आपको पूछता आहे तर काय आलं आणि काय गेलं. माझ्याकडे 25 लाख रुपये मी कॅपिटल जमा केलं आणि बँकेकडनं 10 लाख रुपये लोन घेतलं, असे 35 लाख रुपये जमा झाले. आता हे माझ्याकडे जमा झाले, हे माझं बिझनेसचं देणं आहे. कोणाला, ओनरला 25 लाख रुपये आणि बँकेला 10 लाख रुपये. पण या 35 लाखात मी काय केलं, 7 लाखाची कॅश आहे माझी, ती शिल्लक राहिली, बिल्डिंग घेतली 20 लाखाची आणि 8 लाखाच्या मशीन्स घेतल्या, असे टोटल 35 लाख रुपये आहे. जर मी या कोणत्याच वस्तू विकत घेतल्या नसत्या ॲसेटला, तर माझी कॅश 35 लाख रुपये मला बॅलन्स शीटला दाखवावी लागली असते. इथपर्यंत लक्षात आलं. कानून आपको पूछता आहे तर काय काय हे पैसे कहाँ से आया और कहाँ गया. आता कॅपिटल म्हणजे काय, कॅपिटल इज द क्लेम ऑफ ओनर इन टोटल ॲसेट ऑफ बिझनेस. हे आत्ता थोड्या वेळापूर्वी बोललो होतो की टोटल ॲसेटमध्ये क्लेम करणाऱ्या ओनरला आपण कॅपिटल म्हणतो. आणि लायबिलिटी म्हणजे काय, लायबिलिटी म्हणजेच ऑब्लिगेशन. ऑब्लिगेशनचाच अर्थ लायबिलिटी. छोट्या स्वरूपात जे देणे असतात, एखाद्याची फी द्यायची असेल, लाईट बिलचं पेमेंट द्यायचं असेल मला बिझनेसचं, सॅलरीचा एखाद्याचा महिन्याचा पगार राहिला असेल, ते छोटे छोटे ऑब्लिगेशन्स असतात. त्याला आपण लायबिलिटी साईडला करंट ॲसेटच्या करंट लायबिलिटी खाली रेकॉर्ड करत असतो. लायबिलिटीज मोठ्या स्वरूपातल्या असतील, बँक लोन वगैरे कॅपिटल, तर त्या लायबिलिटीज आपण सेपरेट शो करत असतो. त्याचे हेड्स असतात ग्रुपचे. हे सर्व आपल्याला बघायचं इथून पुढे टॅली प्राईम सॉफ्टवेअरमध्ये सर्व येणार आहे. तर लायबिलिटीज म्हणजे ऑब्लिगेशन इज द क्लेम ऑफ आउटसाइडर टोटल ॲसेट ऑफ बिझनेस. चला, आपल्या न्यूमेरिकल कन्सेप्टच्या माध्यमातून आज आपण सर्व समजून घेतलेलं आहे. म्हणजे आपण काय बघितलं, टॅली प्राईम कोर्सला सुरुवात केली होती, त्याच्यामध्ये बिझनेस अकाउंट कन्सेप्ट आपण ॲसेट म्हणजे काय, कॅपिटल म्हणजे काय, लायबिलिटी म्हणजे काय, एक्सपेन्सेस म्हणजे काय आणि इन्कम म्हणजे काय, जर कोणाला समजून घ्यायचं असेल तर पहिल्यापासून ते आत्तापर्यंतच्या 10 व्हिडिओ शांततेने समजून घेतल्या तर आपला बेसिक अकाउंटचा पाया पक्का होईल. आणि आपला पाया पक्का झाला तर टॅली प्राईम सॉफ्टवेअरमध्ये आपल्याला एंट्री रेकॉर्ड करताना बिनचूकरित्या एंट्री रेकॉर्ड करता येईल. चला, पुढच्या वेळेस व्हिडिओमध्ये बघूया. आपण टॅली प्राईम सॉफ्टवेअरला सुरुवात करणार आहोत, त्यावेळेस सर्व गोष्टी या येतीलच. थँक्यू.